शांतता रॅली आहे बीडमध्ये आणि या शांतता रॅलीसाठी या ठिकाणी सर्व मराठा बांधव या एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत. तर त्या मराठा बांधवांना विचारू की त्यांना त्यांच्या कुणबी नोंदी निघल्यात का आणि जर नसल्याच निघल्या तर त्यांना आरक्षणाची काय गरज आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तुम्ही कुठनं आलात? कामखेडा तुमच्या कुणबी नोंद निघली का? निघली. बरं, तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे? आरक्षणाची शिक्षणासाठी त्यासाठी लागत नोकऱ्यासाठी. जर ओबीसी समाजाचं जर कॅन्डिडेट जर कमी मार्कामध्ये लागलं तर ओपनचं लागत नाही का? नाही लागत. आपला 95% जर कॅन्डिडेट जर असला आणि ओबीसी समाजा 60% जरी असला तो आपल्या जागेवर लागतो. त्यामुळे आपल्या जागा कुठेही शिल्लक राहत नाहीत आणि ते लोक त्यांच्या कोट्यातून तर भरतेच जे आपला ओपनचा कोटा आहे त्यामधून सुद्धा ते आपले अर्ज भरतात. तर आपला असा समाज नोकरीला कुठे राहिलाच नाही ना, पूर्ण मागं राहिला आपला समाज. जे ऑफिस मध्ये तुम्ही जे काही काम करण्याकरता जाता त्यावेळेला तुम्हाला काय अडचण काय येते? भरपूर अडचणी येतात. दुसऱ्या समाजात जर अधिकारी जर राहिले तर ते आपलं एवढं काम करणार नाहीत लक्ष देऊ. बाहेरच्या समाज जर राहिले त्यांचे ते काम झटकीपट करतात. बरं, ते आके साहेबांनी आता वडीगोद्रीला उपोषण केलं त्याच्यामधनं असं दिसतंय की ओबीसी समाज मराठा समाजाला विरोध करतोय, असं हे तुम्हाला असं वाटतंय का? बरोबर आहे. ते आपला विरोध करतात, 100% विरोध करतात. आणि हाके साहेब जे कोण आहे ते वडापाव खाणारा त्यांनी तुम्हाला सांगतो का राज्याला इशीवर तिथं आंदोलन ठेवलं. अरे काय तू हे आंदोलन करतो काय नाही, तू कुणाच्या हे करतो भाऊ? ते छगनाचा समाजाला का आजपर्यंत तुम्हाला आरक्षण नाही का? आम्ही कधी म्हणलो का तुम्हाला? जिथं तुमचं 13 का 12% होतं तुम्ही 29% आरक्षण खाता. आजपर्यंत आम्ही कधी म्हणलो का तुम्हाला तुम्ही आमचं आरक्षण खाता किंवा काय? आमचं जे आहे ते आम्हाला द्या ना. आम्हाला कोणाचं नकोय, पण आमचं जे ओबीसी आहे तेच आम्हाला आरक्षण पाहिजे. जे मग हे जे मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये जी दुपडी निर्माण करण्याचं काम चाललंय ते छगन भुजबळ साहेब करतात का? करतात, 100% करतात. आजपर्यंत आमच्या गावात तर नाही अजून, पण काही लोक समजा आता कुठे पोस्ट करणार कुठं काय करणार. पोस्टल त्याला बघा ना तुम्ही, त्यांच्या समाजाचे लोक खालून काय कॉमेंट करतात लगेच 2 मिनिटात समजत राहा कोण आपला विरोध करतो कोण नाही करीत. जे काही जे आता हाके साहेबांचं जे उपोषण झालं त्यामध्ये पंकजाताई स्टेजवरती होत्या, पण त्या मराठा समाजाच्या कधी स्टेजवरती आलेल्या दिसल्या नाही किंवा हे जी गेल्या वेळेला ओबीसी समाजाचं आंदोलन होतं त्यावेळेला स्टेजवरती गेलेल्या दिसल्या नाही. म्हणजे निवडणूक जवळ होती म्हणून त्या स्टेजवरती गेल्या नसत्या का? एखाद्या वेळेस तसं होऊ शकतं, निवडणुकामुळे त्यावर आलं नसेल स्टेजवर. तर तुम्हाला आरक्षण कोण देईन असं वाटतं? आम्हाला जयरंग पाटील साहेब देते आरक्षण. त्यांच्यासोबत आम्ही सगळं मराठा समाज त्यांच्या सोबत आहेत आम्ही. तुम्हाला काही आरक्षण नसल्यामुळे तुमची काय अडचण काय होती? तुम्हाला भरपूर अडचणीत आम्हाला साहेब, कारण की आमची मुलं आम्ही काय कामगार लोक आहेत, आमची मुलं शाळेत जातात तर बाकीच्या सगळ्याला कपडे भेटतात, आमच्या मुलाला कपडे भेटत नाहीत. आमची मुलं येऊन विचारतात कपडे आम्हाला कसं का नाही भेटले पप्पा, आपण कोण आहेत? आम्ही म्हणलो तर आपण मराठा आहेत त्यामुळे आपल्याला कपडे नाहीत. बाकी इतर विद्यार्थ्यांना सगळ्याला कपडे ड्रेस बूट हे भेटतात. हे जे मराठा समाज आहे हा मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी अशा ज्वलंत अशा प्रतिक्रिया आहेत. तरी आपण अशा नवनवीन हे प्रतिक्रिया आपण मराठा समाजाकडनं घेत राहू. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.